श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात पैसा येतो पण टिकत नाही आहे. एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा खास उपाय नक्की करा. लक्ष्मीचे गुप्त रहस्य. हा उपाय फक्त एकदंत संकष्टीलाच का करायचा? एकदंत गणपतीची विशेष कृपा कोणावर होते? मित्रांनो, पैसा येतो पण जातोही पटकन. हातात आलेली नाणी काही क्षणातच निघून जातात. घरात सुख समृद्धी यायला पाहिजे होती, पण अजूनही तुमचं घर अशांतीनं भरलेलं आहे. लक्ष्मी येते पण थांबत नाही का? आज मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे. एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा एक खास सिद्धहस्त उपाय, जो फक्त भाग्यवान लोकांनाच सांगितला जातो. हा उपाय केल्यानंतर पैसा घरात खेचून येतो, घरात शांती नांदते आणि द्रव्यलक्ष्मी स्थिर होते. या व्हिडिओचा शेवटपर्यंत पहा, कारण हा उपाय फक्त एकदाच करायचा असतो, पण परिणाम आयुष्यभर राहतात. मित्रांनो, अशा पवित्र दिवशी आपण एक छोटा उपाय करून आपली अवस्था बदलू शकतो. हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेलच, पण इतरांचंही भलं होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, अशा आणखी उपायांसाठी सबस्क्राईब करा आणि एक शुभकृती करा की हा व्हिडिओ शेअर करा, कारण एखाद्याचं आयुष्य फक्त एका उपायामुळे बदलू शकतं. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. घरात पैसा येतो पण टिकत नाही, कारण काय? पैसा येणं हे भाग्याचं लक्षण आहे, पण तो टिकत नसेल तर ते कर्म, वास्तुदोष आणि देवांच्या रागाचं संकेत असू शकतो. घरात पैशाचं थांबणं म्हणजे लक्ष्मीचा वास, पण ती थांबत नाही याचा अर्थ आहे तुमचं घर किंवा कर्म काहीतरी चुकतंय. चला पाहूया ते 5 लक्षणं जी घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही याची खूण आहेत. रोज भांडण आणि आवाज वाढवणं, घरात सतत आजारपण, उगाच खर्च होणं, पैसा येतो तेवढाच जातो. गुप्त विघ्ने काय आहेत? अचानक काम अडणं, सतत पैसे उधार मागणारे नातेवाईक. जर या लक्षणांपैकी एक जरी घरात असेल तर समजा गणपती तुम्हाला उपाय सांगायला तयार आहेत. उपाय सांगण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्या. या उपायाचा प्रभाव 100% होण्यासाठी पुढील नियम पाळा. उपाय संकष्टी चतुर्थीच्याच दिवशी करा. सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. संपूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करा. शंकेला जागा नको. उपाय करताना कोणताही मोबाईल, गोंगाट किंवा बोलचाल टाळा. संकष्टी चतुर्थीचा सिद्ध आणि खास उपाय. नंबर 1. गणपतीची मूर्ती किंवा फोटो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला एकदंत म्हणून पूजन करा. त्यांची सोंडे चिरलेली मूर्ती शुंड डावीकडे वळलेली ठेवा. नंबर 2. अष्टगंध व तांदूळ. गणपतीच्या पुढे एक लहान तांदूळाचं पिंड तयार करा. त्यावर अष्टगंधाने श्री लिहा. नंबर 3. 2 सुपाऱ्या ठेवा. एक सुपारी लक्ष्मीचं प्रतीक मानून गणपतीसमोर ठेवा. दुसरी सुपारी तुमच्या नावाने ठेवा. नंबर 4. 11 दुर्वा आणि 5 टांगे, लाजाळूंचे पानं हे दोन्ही मिळून गणपतीला अर्पण करा. ही दुर्मिळ वनस्पती लक्ष्मीला आकर्षित करते. नंबर 5. 2 चमचे साखर, 2 लवंगा आणि 5 वेलदोडे एका ताटात ठेवा. गणपतीसमोर ठेवून त्यावर सांगावं, हे श्री गणेशा, माझ्या घरात पैसा येतो पण थांबत नाही. या प्रसादाच्या माध्यमातून माझं आर्थिक चक्र स्थिर करा. नंबर 6. 21 वेळा खालील मंत्र जप करा. ओम श्रीं ह्रीं क्लीं गं गणपते वर वरद सर्जनम सर्वनाश स्वाहा. मंत्र संपल्यावर एक सुपारी आणि वेलदोडे घरातल्या तिजोरीवर ठेवा. दुसरी सुपारी आणि साखर गुरुवारी कोणत्याही मंदिरात दान करा. या उपायाचे फायदे काय? घरात अचानक पैशांचा ओघ वाढतो. नको असलेले खर्च थांबतात. गुंतवणूक आणि व्यवसायात यश मिळतं. घरात सकारात्मकता वाढते. स्त्रियांच्या हातून पैसे साचायला लागतात आणि लक्ष्मी घर सोडून जात नाही. हा उपाय फक्त एकदाच का करायचा? कारण एकदंत संकष्टी ही वर्षात 1 ते 2 वेळाच येते आणि त्या दिवशी केलेला उपाय म्हणजे 1000 वेळा केलेल्या प्रार्थनेचा परिणाम देतो. गणपती स्वयंसिद्ध असतात. या दिवशी तुमचं म्हणणं ऐकायचं ठरवतात. म्हणून या दिवशी फक्त हेच करा. इतर कोणताही उपाय किंवा यंत्र नको. फक्त हा उपाय करा आणि विसरून जा, कारण तो स्वतः परिणाम दाखवेल. एकदंत गणपतीची विशेष कृपा कोणावर होते?
एकदंत गणपती त्या व्यक्तीवर कृपा करतात ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याने आपली चूक मान्य केली आहे आणि जो खरंच परिवर्तनासाठी तयार आहे. तुम्ही तेच व्यक्ती आहात का? तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.